नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस चांगला जाओ ही स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा कोणाला उधारीचे पैसे देता किंवा उसने म्हणून कोणाला पैसे देता, काही वेळेसाठी देता, पण जेव्हा त्या व्यक्तीला आपण पैसे देतो आणि ते व्यक्ती आपल्याला पैसे परत करत नाही, तेव्हा आपली काय हालत होते ते व्यक्ती समजून घेत नाहीत. जेव्हा आपल्याकडनं त्यांना मदत हवी असते पैशाची, असं भासवतात की त्यांच्या नातेवाईकात, मित्रमैत्रिणीमध्ये आपण सगळ्यात श्रेष्ठ माणूस आहेत, तुम्ही किती चांगले आहेत असं म्हटलं तरी कमी नाही की तुम्हाला ते चण्याच्या झाडावर चढवतील. असं भासवतात की तुम्ही खूप चांगले आहेत. गयावाया करणार, रिक्वेस्ट करणार, आपली दुःख आहेत ती सांगणार, रडून दाखवणार. मग आपण त्यांना मदत करतो. कारण का मदत करतो? आपण एक चांगले व्यक्ती आहे, आपल्याकडे तेवढं पैसा पाणी असेल किंवा आपण इकडनं तिकडनं त्यांना अरेंज करून देतो. आपण त्यांना त्यांची ती वेळ निघून जायला हवे म्हणून तुम्ही त्यांना मदत करता. पण तेच पैसे जेव्हा तुम्हाला 1 महिना झालं, 2 महिना झालं, ते जेव्हा रिटर्न करत नाही, आपण त्यांना कॉल करतो, मेसेज करतो, आपल्याला कॉलचे रिप्लाय नाही, मेसेजचे रिप्लाय नाही, आणि काही ठिकाणी तर असं होतं ना, ते सरळ ब्लॉक करतात, नाही तर मग कुठेतरी गायब होतात. हे घडतं की नाही तुमच्यासोबत? म्हणजे आपल्याला कितीही ते लोक अडचणीत टाकतात की आपण कोणाकडनं घेऊन दिलेत किंवा तुम्हाला मदत केली आणि मला आत्ता अडचणीत आहे, मी आत्ता आर्थिक अडचणीत आहे, मला माझे पैसे रिटर्न हवेत. पण ती तुमची गरज ते लोक समजणार नाहीत, कारण तुम्ही त्यांच्या गरजेला पडलोत ना, उपयोगी पडलात. पण आता तुम्हाला गरज आहे ते समजून घेणार नाहीत. म्हणून तुम्हाला एक साधा सरळ उपाय सांगत आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, हा शास्त्रानुसार सिद्ध उपाय आहे. हा जर तुम्ही केलात तर तुम्हाला 100% खरं सांगते की तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न भेटतील. हा उपाय करायचा तुम्हाला माहिती आहे कधी करायचा आहे? गुरुवार आणि रविवार हे 2 वार आहे. त्या 2 वारांपैकी तुम्ही कधीही तुम्हाला वाटेल, म्हणजे तुम्हाला रविवारी करायचं तर रविवारी करा किंवा गुरुवारी करायचं तर गुरुवारी करावा. हा उपाय करायचं खूप साधा सरळ आहे. तुम्हाला काही खर्चिक नाही आहे की तुम्हाला काही वस्तू आणायच्या आहेत, काय करायचं तर काही नाही. तुम्हाला काय करायचं, समजा तुम्ही गुरुवारी हा उपाय करताय, तुम्हाला गुरुवारी सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करून घ्यायचं आहे, स्वच्छ एक आसन घ्यायचं आहे आणि आपलं पूर्वेकडे तोंड असेल असं आपल्याला बसायचं आहे. आणि तुम्हाला एक मंत्राचं 108 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः. हा तुम्हाला जप 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर जेव्हा सूर्य उदय होईल, म्हणजे तुम्ही सूर्य उदयाच्या आधी, म्हणजे सकाळी पहाटेच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग सूर्य उदय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळसात एक पाणी घ्यायचं आहे, कळस भरून पाणी घ्यायचं आहे. त्याने तुम्हाला माहिती आहे लाल मिर्च, ती सगळ्यांच्या घरी असते. त्या लाल मिर्चमधले जे बिया असतात ना, मिरचीमधले बिया असतात, ते तुम्हाला बिया काढायचे आहेत आणि त्या कळसामध्ये उजव्या हाताने तुम्हाला टाकायचे आहेत. आणि जेव्हा सूर्य उदय होईल मग तुम्हाला काय करायचं आहे, ते जल पाणी घेऊन सूर्याला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना तुम्हाला हाच मंत्र बोलायचा आहे. कारण कसं आहे ना, आपण त्याच विचारात राहायला हवं. जे आपण मंत्र बोलतोय त्याच्यात गॅप नको पडायला, खंड नको पडायला. मग तुम्ही हा उपाय तोवर तरी करायला पाहिजे जोपर्यंत तुमचे पैसे रिटर्न भेटत नाहीत. हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे किंवा रविवारी करायचा. मग तुम्ही हप्त्यातनं एकदा करा, पण जोपर्यंत पैसे रिटर्न भेटत नाहीत तोपर्यंत हा उपाय नक्की करून बघा. आणि तुम्हाला खरंच जर अनुभव आला तर नक्की आपल्या चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करून सांगा मला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते.